सर्वप्रथम गुरुकुल इंग्लिश मीडियमच्या सर्वा सुनीता फोंद्रे मॅडम यांचं मी धन्यवाद मानतो की कर्णुबतवाडी शाळेमध्ये गेले 7 वर्ष ते 8 वर्ष मला होत आहेत आणि ह्या 7-8 वर्षामध्ये मी जे काही सामाजिक कार्य केलेलं आहे किंवा मी जे काही शैक्षणिक कार्य केलेलं आहे त्याचं यथोचित गौरव त्यांनी माझा इथे केलेला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं आभार मानतो. त्याचबरोबर माझ्या जीवनातला हा सर्वात मोठा सन्मान मी असं या सन्मानाला मानतो, या सत्काराला मानतो. कारण अशा पद्धतीचा सत्कार आता मला नोकरीला 16 वर्ष होत आहे. म्हणजे मी कोकणामध्ये 8 वर्ष काम करून आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी 8 वर्ष सेवा देत आहे. त्या एवढ्या कालावधीमध्ये संपूर्ण गाव, त्याचबरोबर पालक आणि एका नावाजलेल्या शिक्षण संस्थेने माझा हा जो सत्कार आणि गौरव करण्याचा जो घाट घातला आणि त्यांनी जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं आभार मानतो. त्याचबरोबर बघा, ह्या अंगणवाडीमधून प्री प्रायमरी स्कूलमधून आमच्याकडे जी पहिलीला मुलं येतात ती बऱ्यापैकी तयार असतात. त्यांना अक्षर ओळख असतं, त्यांना जोडाक्षरे येतात आणि ते वाचन करू शकतात आणि त्याच्या जोरावरच आम्ही पुढचा त्यांचा जो पाया आहे तो भक्कम करण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्याकडं गेल्या 5 वर्षामध्ये माझ्याकडे पहिलीचा वर्ग होता. त्या पहिलीच्या वर्गामध्ये देखील जी मुलं होती ती मुलं इथूनच प्रायमरी स्कूलमधूनच तिथं आलेली होती. त्या प्री प्रायमरी स्कूलमधून जी मुलं आलेली असतात ते खरोखर म्हणजे तयार असतात. म्हणजे त्यांचं हात वळण असेल किंवा पेन्सिल हातात धरायचं असेल किंवा आता जो परिपाठामध्ये ज्या प्रार्थना वगैरे तुम्ही घेतलात त्यातनं ती मुलं बोलकी होतात आणि अशा पद्धतीनं बोलकी मुलं आम्हाला मिळतात. म्हणजे पाया तयार असतो आणि कळत चढवण्याचं काम आम्ही तिथे करत असतो. आता माझ्याकडे 2रीचा वर्ग आहे आणि नाही म्हटलं तरी लक्षात घ्या की मी पहिलीला शिक्षक होणार, म्हणजे मी पहिलीचा शिक्षक असणार आहे. म्हणून बऱ्याच पालकांनी, इथले पालक सदन आहेत, शहराजवळचं हे गाव आहे, सदन पालक आहेत, ते इंग्लिश मीडियमला वगैरे घालू शकले असते. परंतु माझ्यावर विश्वास ठेवून 30-32 पालकांनी माझ्याकडं आपली मुलं दिली आणि त्या मुलांचं भविष्य घडवण्याचं कार्य हे मला करायला मिळत आहे. आणि आज मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आहे शिकवण्याच्या बाबतीतला, कारण तयार केलेली मुलं माझ्याकडं आता सध्या आहेत आणि त्यांना फक्त थोडंसं टचअप करायचं काम मी करत असतो. परंतु अशा पद्धतीने मुलं तयार करण्याची जबाबदारी ह्या फोंद्रे टीचर असू दे, प्रियांका टीचर असू दे, पाटील टीचर असू दे, या करत असतात. होत असते. टीचर नव्हत्या, पहिलीच्या थोरा टीचर नव्हत्या, त्यावेळेला माझ्याकडे तो वर्ग आला होता. त्या वर्गातल्या मुलांच्याकडं मी बारीक लक्ष दिल्यानंतर माझं असं लक्षात आलेलं आहे की काही मुलं आत्ताची जी पहिलीला आहेत ती मुलं वाचतायत. त्याचं सगळं श्रेय मॅडमना जातं आणि या टीचर्सना जातं. कारण ती इथून जी मुलं गेलेली आहेत ते आता सध्या वाचत आहेत. कमीत कमी नाही म्हटलं तरी बघा, एक 25 मुलं त्या शाळेमध्ये आहेत. त्या 25 पैकी 13 ते 15 मुलं आपल्या या प्री प्रायमरी स्कूल गुरुकुलमधील मुलं आहेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं वळण आहे, अक्षर वळण आहे, ते वाचू शकतात आणि ती मुलं तयार आहेत. अशा पद्धतीनं आमच्या शाळेला मुलं तयार करून देण्याची जबाबदारी ह्या टीचर्स लोकांनी घेतलेला आहे. गुरुकुल प्री प्रायमरी स्कूलने घेतलेला आहे. त्याचा आम्हाला खरोखर सार्थ अभिमान वाटतो. आणि काल बघा, आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेमार्फत अंकुर प्रज्ञाशोध परीक्षा होत असते. त्याचबरोबर केटेस नावाची एक परीक्षा होत असते. ह्या परीक्षेमध्ये जे हायेस्ट लेवल आहे, म्हणजे माझी काही मुलं बघा, ह्या शाळेतली जी मुलं आहेत 100 पैकी 96 ज्या मुलीला मिळाले, वेदिका अडसूळ, ती ह्याच प्री प्रायमरी स्कूलची विद्यार्थिनी आहे.
कादंबरी चव्हाण, प्रियांका चव्हाण मॅडमची मुलगी, तिला 94% म्हणजे 94 94 गुण मिळालेले आहेत. बघा, दुर्दैवानं त्या मुलीला बरं नव्हतं, तरी देखील ताप असताना देखील त्यातनं ती रिकव्हरी होऊन तिने ती परीक्षा दिली आणि तिने देखील चांगलं यश मिळवलेलं आहे. ईश्वरी सावरतकर ही जी विद्यार्थिनी आहे, तिला देखील 92 गुण आहेत 100 पैकी. त्याचबरोबर बरीच मुलं आहेत, वेदिका अडसूळ, 96% तिला मिळालेले, 96 गुण आहेत. बरीच मुलं ह्या प्री प्रायमरी स्कूलमध्ये आहेत. काल त्यांचा अण्णांच्या हस्ते वगैरे सत्कार झालेला आहे. अण्णांनी ते मुलांना बघितलेलं आहे. त्याचबरोबर बघा, एकूण मंथन नावाची परीक्षा असते, राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षा. त्या मंथनच्या परीक्षेमध्ये 30-32 मुलांपैकी 20-22 मुलं होती. सगळी मुलं चांगल्या मार्कानं पास झालेले आहेत. त्याचं देखील श्रेय मॅडमांना जातं. अशा पद्धतीनं आमच्या शाळेमध्ये विकास प्रगती आहे दिसतो, परंतु गुणवत्ता बरोबर या गुरुकुल बोळा असतो. सर्वप्रथम आपल्या आई वडील अंगणवाड्यामधून आणि म्हणून आम्ही त्याच्या माध्यमातून मॅडम जे काही असतात, स्नेह संमेलन देखील बघा, दरवर्षी त्याचा जो वाढता आलेख आहे गावामध्ये आहे किंवा पद्धतीनं शिक्षण दिलं जात असतं, किंवा पालक देखील बघा मोठ्या विश्वासाने प्रायमरी त्याला म्हणजे पहिली मुलं असतात देण्याचं आणि काम केलं पाहिजे असं